अवलिया संत शंकर महाराज यांच्या चरित्राचा पहिला भाग आपण आत्ताच पाहून आलोय. शंकर महाराजांच्या जन्माचा प्रसंग आपण पाहिलाय. या प्रसंगात आपल्याला लक्षात येईल, ज्या मातेनं 9 महिने बाळाला उदरामध्ये साठवलं आहे तिलाच पाना फुटतो. पण शंकर महाराजांना जेव्हा त्यांच्या चिमाजीराव आणि पार्वती आईनी घेऊन आलं तेव्हा पार्वती मातेला पान्हा फुटला. हा एक वेगळाच चरित्राचा भाग आहे. त्यामुळे मी सुरुवातीलाच पहिल्या भागामध्ये सांगितलंय की महादेवाच्या मंदिरासमोर जसा नंदी असतो आणि त्याला नित्यदर्शन घडत असतं परमात्म्याचं, कारण तो आपली जी मूळ बुद्धी आहे तो बाजूला काढून ठेवतो. अध्यात्मामध्ये आपल्या बुद्धीच्या माध्यमातून जर विचार करायला आपण गेलो सज्जन हो, तर त्या विचारानं आपल्याला या संतांची चरित्र कधीही समजणार नाहीत. आपल्या पद्धतीनं संतांची मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. माऊली ज्ञानेश्वर माऊली सुद्धा आपल्याला सांगतात की मी माझी बुद्धी बाजूला काढून ठेवली तेव्हा मला निवृत्तीनाथांचं श्रेष्ठपण कळालं. तिथं तुमच्या आमच्यासारख्या पावराची काय अवस्था असणार आहे. आणि म्हणून अवलिया संत श्री शंकर महाराज यांच्या चरित्राचा जेव्हा मी थोडासा अभ्यास करायला लागलो, थोडासाच, पण तेव्हा माझ्या लक्षात आलं की यांच्या जीवनचरित्राचा भाग वेगळा आहे. लहानपणापासून एका वेगळ्या पद्धतीनं लहानपण चालू आहे आणि आता आईकडे हट्ट सुरुवात झाली की आता मला ध्यानधारणेची परवानगी दे आणि मला आता निघून जाऊ दे. आपल्या सर्वांना माहिती आहे की लग्ना अगोदर आईच्या परवानगीशिवाय आपल्याला संन्यास घेता येत नाही, बाहेर पडता येत नाही. आणि लग्न झालेलं असेल तर पत्नीच्या परमिशन शिवाय आपल्याला बाहेर जाता येत नाही. माऊलींचे आईवडिलांमध्ये विठ्ठलपंतांनी अनेकदा पत्नीला विचारावं की मला जाण्याची परवानगी, संन्यास घेण्याची परवानगी दे. कधीतरी मातेनं चुकून आंघोळीला पाणी काढलंय असं सांगितलं आणि मग विठ्ठलपंतांनी सांगितली मी आंघोळीला जाऊ का. त्यांनी माऊलींनी सांगितलं रुक्माईनी जा. हा शब्द आंघोळीला कुठं जातो हे न सांगता ते निघून गेले काशीला. अशा पद्धतीनं आईची परवानगी खूप महत्वाची. लग्ना अगोदर शंकर महाराज लहान होते त्यामुळे आईची परवानगी महत्वाची आहे. आपल्याला इथं आणखी एक प्रसंग खूप महत्वाचा आहे, मोलाचा आहे. आद्य शंकराचार्य यांनी सुद्धा एक अशीच लीला केली होती आईच्या परवानगीसाठी. आईची परवानगीच मिळत नव्हती आणि आईची परवानगी मिळावी अशी आद्य शंकराचार्यांची तर प्रचंड इच्छा होती. आणि आई सांगायची बाबा रे, तुझे वडील वारलेले आहेत, माझ्या म्हातारपणचा एकमेव आधार तू आहेस, तू कसं जाशील मला सोडून. आणि जायचंच असेल तर गावाच्या बाहेर झोपडी बांधून राहा, म्हणजे तुझं माझ्यावर लक्ष असेल म्हातारपणी. मग आद्य शंकराचार्यांना एक वेगळीच लीला करावी लागली. नदीमध्ये स्नानाला गेल्यावर एक मगर पकडते काय त्यांना. मग सगळी मुलं इतर घरी आईला सांगायला जातात काय. आईला त्यावेळेस ते म्हणतात की आई, अगं तू संन्यास आश्रमाची दीक्षा घ्यायला जर परवानगी देशील तर कदाचित ही मगर मला सोडून देईल. आणि झालं असं की आपलं बाळ वाचावं ह्या एकाच उद्देशाने दिली परवानगी. अशा पद्धतीनं आई सांगते, आद्य शंकराचार्याच्या मातोश्री सांगतात आणि मग या परवानगीलाच अंतिम परवानगी मानून ते संन्यास घेतात. साधूंची चरित्र थोडासा स्वतःच्या बुद्धीचा वापर न करता जर अभ्यास केली तर सज्जन हो खूप लवकर समजायला मदत होणार आहे. आणि इथं तर शंकर महाराज समजून घ्यायचे आहेत म्हणजे थोडंसं अवघडच प्रकरण आहे. आता आईकडे हट्ट धरला, पण आईने पण कारण सांगितलं. आई हुशार होती. तिने सांगितली बाबा रे, आम्हाला तू म्हातारपणी झालंस, आम्हाला म्हातारपणी आता जीवनाच्या शेवटपर्यंत सांभाळणार कोण सांग ना, आम्हाला कसं जमेल, जगणं कसं जमेल. मग त्यांनी सांगितलं आता कोण कुणाला सांगतोय, कोण कुणाला आशीर्वाद देतो हे जरा ध्यानात असू द्या, वय बघूच नका. शंकर महाराज बालशंकर आशीर्वाद देतायत आईला आणि वडिलांना की तुम्हाला 2 जुळे मुलं होतील आणि ते तुमचा छान सांभाळ करतील, मला जाऊ द्या. आता आईनी बालशंकराच्या या शब्दावर विश्वास ठेवला नाही. त्याने सांगितले की मुलं होऊ दे मग जा. आता परवानगी तर मिळून गेली. आणि बघा ना, संतांची सगळी चरित्र म्हणजे एक वेगळंच आहे. मी पुढच्या भागामध्ये सांगणारच आहे. गंगावत
गगनवत, गजगंडवत, गांगेयवत गेयवत, हे चरित्र कसं आहे हे मी सांगणारच आहे. आणि आईवडिलांना त्यांनी आशीर्वाद दिला म्हणावं, की आईवडिलांना प्रॉमिस दिलं म्हणावं, की आईवडिलांना सांगितलं की तुमची व्यवस्था होणार आहे परमात्म कृपेनं, मी वेगळ्या व्यवस्थेसाठी आलो या पृथ्वीवर, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, हे वेगळंच प्रकरण आहे. हे आईवडिलांना सांगण्यासाठी कदाचित असेल असं, की त्यांनी सांगितलं की तुम्हाला 2 मुलं होतील. आणि झालंही असं की यथावकाश त्यांना 2 जुळी मुलं झाली. मुलं झाल्यावर मात्र त्यांनी सांगितलं आता मला परवानगी दे. आईनं पहिलंच प्रॉमिस देऊन ठेवलं होतं, त्यामुळं तिला कळालं होतं की हे वेगळं आहे, ह्या विश्वाचा मालक कोणीतरी वेगळा आहे आणि हा आपल्याजवळ राहण्यासाठी इथं आलाच नाहीये आणि तो विश्वाच्या कल्याणासाठी आलाय. आपण निमित्त आहोत निव्वळ. त्याला लहानपणापासून सांभाळण्यासाठी जो विश्वाचा मायबाप आहे त्याचे मायबाप आपण होण्याचं सामर्थ्य त्यांनी आपल्याला दिलंय, हेही खूप आहे. आणि त्यामुळं शंकर महाराजांच्या आईवडिलांनी त्यांना परवानगी दिली. शंकर महाराज त्यानंतर फिरायला लागले. वाराणसी, अक्कलकोट, पुणे, हैदराबाद, हिमालय, नगर, वृद्धेश्वर, एक एक ठिकाण त्यांनी सोडलं नाही. आणि त्यांनी त्रिजुगी नारायण या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या केली. सज्जन हो, त्रिजुगी नारायण हे ठिकाण आपल्या सर्वांना ज्ञात आहे की जिथं साक्षात महादेवाचं माता पार्वतीशी लग्न झालं. ते ठिकाण म्हणजे त्रिजुगी नारायण. आजही तिथं त्या लग्नाचा जे 7 फेऱ्या घेतात ना, त्याचा होमकुंड अजूनही प्रज्वलित आहे 3 युगापासून, म्हणून त्याला त्रिजुगी नारायण असं म्हणलं जातं. आणि अशा पद्धतीचं ठिकाणी त्यांनी ध्यानधारणा केली. कुणाच्या सांगण्यावरून केली असेल हो? साहजिकच स्वामी समर्थांच्या सांगण्यावरून केली असेल, आपल्या गुरूंच्या सांगण्यावरून केली असेल. कोणती साधना करायची आहे, कसा योग साधायचा आहे, कोणतं नाम जपायचं आहे, हे सगळं गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे केलं असेल. आणि विष्णू नामाची दीक्षा त्यांना दिली असं म्हणलं जातं. घरामध्ये परंपरेनुसार महादेवाची पूजा आहे आणि स्वामी समर्थांनी त्यांना विष्णू नामाची दीक्षा दिली असंही म्हटलं जातं. काही प्रवाह आहेत, मला त्या प्रवाहात अडकायची बिलकुल इच्छा नाही आहे. काय होतं, श्रेष्ठ व्यक्तीच्या जीवनातल्या अशा छोट्या छोट्या गोष्टी, यांचा जन्म हा की हा, त्याच्यात अडकू नका, अडकूच नये, माझं असं मत आहे. हिरकणी जेव्हा गड चढून जाते, बाळाला भेटते, बाळाला पाजते, बाळाचं पोट भरतं, आई बाळाला भेटते, यात जास्त सुख आहे. आपण लेकरं आहोत, आईला किती त्रास झाले, किती चढून आली, मग वाद, यू आर ग्रेट, नाही काही नाही, याच्यामध्ये आपण पडूच नाही. आपण फक्त लक्षात घ्यावं की आपल्याला महाराज भेटले, आपण आनंदी आहोत, है ना. ते सांगितलेल्या प्रत्येक ठिकाणी किती दिवस राहिले का नाही, त्या ठिकाणीपेक्षा आणखी काही ठिकाणी गेले, तुम्ही सांगताना महाराज कमी पडलात, माझी योग्यता आहे त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ती कुठं कमी पडली तर असाही मी कमीच आहे थोडासा, काय चिंता करता, है ना. त्यामुळं माझ्याकडं न लक्ष देता आपण महाराजांच्याकडं लक्ष देऊया, म्हणजे जास्तीत जास्त चांगलं असेल. महाराज सातपुड्यात फिरले तर त्यांना सुपड्या बाबा या नावानं पण ओळखलं जातं. महाराजांना खानदेशात कुवर स्वामी, कुवर बाबा असं पण म्हणतात. अहो, इतकंच काय तर जपानमध्ये सुद्धा महाराजांचे अनेक शिष्य असावेत, तिथं त्यांनी साक्षात्कार करावा अनेकांना, हाही खूप महत्वाचा भाग आहे. हे सांगत असताना मी एक सांगायला विसरणार नाहीये की मी अभ्यास जेव्हा सुरुवात केला शंकर महाराजांचा, तेव्हा माझ्या मनातही एक शंका आली होती. माफ करा, मी जसंच्या तसं सांगण्याचा प्रयत्न करतोय. कोणत्याही शंकर भक्तांना दुखावण्याचा माझा उद्देश नाहीये, पण माझ्या मनात आलं, कसा हा अवलिया संत असेल बाबा, कसं असेल हे असं, एकीकडं मद्यपान करणे, एकीकडं वेशेचा प्रसंग पुन्हा येणारच आहे, तमाशात काम करण्याचा प्रसंग पुढच्या भागात, हे कसं संतत्व आणि कसं सगळ्या गोष्टी होत असेल हे, आणि मला यांचा अभ्यास करायला प्रेरणा मिळेल तरी का, असा मला एक प्रश्न पडला. आणि अशाच विचारात मी झोपलो. झालं असं की थंडीचे दिवस चालू आहेत, त्यामुळं झोपलं, पूर्ण गाढ पांघरण घेऊन झोपलो होतो.
असा एक सुगंध शपथेवर मी माझ्या जीवनामध्ये एवढा सुगंध कधीही अनुभवलेला नाही. असा सुगंध मला माझ्या पांघरणाच्या आतमध्ये यायला लागला. मला असं वाटलं की लेकरांनी कदाचित परफ्यूम मारला असेल, पण या क्वालिटीचा परफ्यूम माझी घेण्याची कधीही अवकाश झाली नाही आणि असा परफ्यूम या विश्वामध्ये यापूर्वी नसेलच कधी. असा एक वेगळा सुगंध मला यायला लागला आणि झालं असं की त्या सुगंधानं मी जरा थोडासा बेभान झालो. मला वाटलं की हा सुगंध या रूम पुरता असेल कदाचित, आपण जरा बाहेर जाऊन बघूया. खोलीच्या बाहेर आलो, तिथेही तोच सुगंध. तिथून पुढे दुसऱ्या खोलीत गेलो, तिथेही तोच सुगंध. जरा किचनमध्ये पाणी पिऊन यावं असं म्हणलं, तोही तिथे सुगंध. आणि पाणी पिताना माझ्या लक्षात आलं की आपण शंकर महाराजांच्या संपूर्ण महानपणाबद्दल आणि या त्यांच्या जीवनात जोडल्या गोष्टीबद्दल थोड्याशा मनामध्ये शंका घेतल्या का? म्हणून महाराजांनी ही प्रचिती देण्यासाठी असं केलंय का, असंही मला वाटून गेलं. आणि कदाचित ती त्यांची प्रचितीच असावी, कारण अभ्यास तोच चालू होता, चिंतन तेच चालू होतं. आणि त्यामुळं ती प्रचिती असावी का, असाही एक प्रश्न मनात येऊन गेला. आणि महाराजांना मनापासून माफी मागून ठरवलं की या चरित्राचा थोडासा अभ्यास जेवढा शक्य आहे माझ्या अल्पमतीनं तेवढा करायचा. त्यातही काही चुकलं तर तुम्ही माफ करणारे आहातच मोठी लोक. आणि भ्रमंती करता करता त्यांचं जीवन अधिक समृद्ध व्हायला लागलं. पहिले तर अष्टावक्र अवस्था, अजानुभव अवस्था, आणि त्याच्यामध्ये वाढलेली दाढी असेल. आता साहजिक आहे, एवढी 12-12 वर्षाची तपश्चर्या आहे. आणि या सगळ्या गोष्टी बघता शंकर महाराजांच्या जीवनामध्ये त्यांचे जे महत्त्वाचे शिष्य आले ते कोण कोण, इतर प्रसंग कसे घडले, हे आपण निश्चितच पुढील भागात बघूया. मला खात्री आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. सगळ्यांनाच, शंकर महाराजांच्या भक्तांनाच पाठवायची गरज नाही आहे, सर्वांना हे चरित्र समजावं अशी माझी इच्छा आहे, है ना. एवढा अवलिया संत आपल्यापैकी प्रत्येकाला समजावा अशी माझी इच्छा आहे. तर सर्वांना शेअर करा, समजून घ्या आणि तुमच्या कमेंट जरूर लिहा. काही चुकत असेल तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट, मला जरूर माफ करा. धन्यवाद.